आपण नुसतं हिंडो काय भेटेन आपलं भाकर कोण देईन बरं ऐकते आणलंय आणि काही पण जरी गोष्ट आणली ना तर मला खायला बोलत असतं. आज बघू काय आणलंय खायला, मला म्हणलं लगेच ये. आपलं डोकं कसं हे श्रीमंत आहे की नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. गाईज घरामधलं मेन बाजार वगैरे आणायचं काम नाही का आजीकडे जरी असलं ना तरी सगळं घरातलं काम जे म्हणजे भाज्या वगैरे जे आणले ना ते काम कोणाकडे असं मी तुम्हाला ते दाखवतो. हे बघा नानाला आणून दिले, अगदी आणून एकदम व्यवस्थित दिले. आपला घरातला मेन बॉस आजीचे तुम्हाला दाखवतो. इकडं बघ ना हसती बघ कशी मोरके मोरके हसू राहिली. जरी सगळं आणले ना तरी सगळं काम नाही का आम्हाला वाटून दिलेलं आहे. तिनं बाजार आणायचा. आता नाना कुणी निसून घेईन बरं का बाई सगळं, आणि मला पण वाटून दिलेलं आहे. आता माझ्याकडं तर स्पेशल काम आहे तुम्हाला माहिती आहे, कारण आता व्हिडिओ शूट करायचं आहे आणि नाही शूट जर केलं तर लगेच भांडणं होते ना. आता ती बघा तिचं काम नाही का, जोपर्यंत नानाचं काम होतं आहे ना भाजी वगैरे निसून, तोपर्यंत ती बघा तिचं काम करून राहिली. म्हणजे नाही का सांगायला नाही लागत येतं घरामध्ये. जर हे बघा आता तिचं काम ती करून राहिली. किती वेळ लागेल बाई तुला आता? 25 मिनिटं लागते. 20-25 मिनटात. तर बघू शकता तुमच्या 20-25 मिनटं लागते. तोपर्यंत नानाचं पण होतंय तिचं पण होतंय. मग आपण व्हिडिओ करा. मला उचलं कधी एवढं मोठं? मला उचलं? तू उचलं बरं. म्हातारी बघा ना कसं लगेच मी म्हातारी म्हणते. देतो उचलून, टेन्शन ना घेऊ. आता हे कसं मोबाईल धरू या की हाताने तुम्ही म्हणता, परत आजीलाच उचलायला लावले. तर गाईज माऊली आता भरपूर दिवसातून तुम्ही माऊलीला बघितलं नसतं, तर मला त्याने कॉल केला होता. त्याने बाजार आहे ना आठवड्या बाजार गावामधला, तर आज नाही का त्याने खायला आणलं आहे. आणि काही पण जरी गोष्ट आणली ना तर मला खायला बोलत असतं. आज बघू काय आणलं आहे खायला, मला म्हणलं लगेच ये. तर चला. तर रोड बघू शकताय आमच्या इकडचं आहे बघा, असं रोड आहे. हे गावातलं पाणी वगैरे इकडे येतं सगळं. तर गाईज बघू शकता हे बघा किती खावा आणला बैल ना. त्याच्यामुळेच मी म्हटलं त्याने मला बोललेलं आहे. एवढं काय आणलंय असं बघा हे खाणं एवढं मोठं आता 2-3 दिवस जाईल का त्याला. एवढं आपण लगेच खायचं एवढं? मी जेवलं मला नको एवढं. हां तर म्हणजे ते असं नाही का, जर खायचं ते एकदाच कोंबायचं खायचं म्हणतं तसं झालंय आज. एकदा खायचं पर महिन्याभर खायचं. स्प्राईट फरसन भरपूर आणलंय. तर गाईच आज एकदम उत्कृष्ट असणार आहे आणि संक्रांतीची स्पेशल भाजी मी तुम्हाला दाखवतो. आणि त्यासाठी काय काय घालावं लागतं ते पण तुम्हाला दाखवतो. रेसिपी तर तसे तुम्हाला पूर्ण बघायलाच भेटेल, पण आत्ता लेटेस्ट नाही का म्हणजे कसं काय काय असतं ना ते हिरो आहे तोपर्यंत तुम्हाला दाखवून घेतो. तर चला. आणि हे बघा तुमची आजी बघू शकताय तुम्ही की आता नाही का शूटिंगवर आपल्याला शूट वगैरे करायचं आहे ना, तर हे बघा झाडून वगैरे घेऊन राहिली. काय करता नाही की बाई म्हातारा माणूस सारून नव्हतं घेतलं काच? आज नाही घेत. तर असं स्वच्छ वगैरे केलं ना म्हणजे खरं सांगू का हे माणसं नाही का म्हणजे कोणती गोष्ट आणि कोणतं दररोज जरी म्हटलं ना आपण आता रेसिपी दररोज आपण शूट करतो, पण कोणतं बी जरी काम करायचं म्हटलं ना प्रत्येकाला म्हणजे लक्ष्मी म्हणतात. तर ह्या जागेवर जर आपण दिवसातून 10 वेळेस शूटिंग जरी केली ना तरी ह्याच पद्धतीने ते करून घेईन. पहिलं झाडून वगैरे घेईन, सगळं व्यवस्थित करून घेईन, त्याच्यानंतर शूट करीन. हे फक्त दिसायसाठी नाही बरं का, कारण लक्ष्मीला आपण जसं नाही म्हणतो ना दिवाळीच्या की पूजा वगैरे व्यवस्थित पाहिजे, तसे ती चुलीला वगैरे आपली झाडांची आहे ना झाडून वगैरे घेतात तिला आपण लक्ष्मीच म्हणते. त्याला घरामध्ये लय मान असतो. तर काहीच तुम्ही बघू शकताय हे बघा काय काय घेतलं आहे तिनं. पेर वगैरे घेतलं आहे आणि सगळं बाजारामध्ये भेटेल बरं का, पण हे बीबीचं फूल भेटेल की नाही मला माहीत नाही, कारण हे फक्त नाही का गावामध्ये जिकडं नाही का 1 ते 2 झाडं आहेत आणि त्यातले त्यात नाही का नशिबाने आपल्या रानामध्ये 1 झाड आहे. तर एवढं घेतलं आहे आणि आता शूट करायचं आहे. तर रेसिपी झाल्यानंतर पण तुम्हाला दाखवतो. तर आता दुपारचे वाजले आहेत 3 वाजले आहेत आणि रेसिपी बनवायला जवळपास नाही का 10 ते 11 म्हणजे भाज्या आहेत त्या पूर्ण कट करून वगैरे बनवायला आपल्याला 1.5 ते 2 तास लागेल. ही रेसिपी भरपूर मोठी व्हायला बसली म्हणजे जेवढे कमी शॉर्टमध्ये दाखवायचा प्रयत्न करीन मी. तर बघू आता किती वेळ लागतोय काय मी तुम्हाला दाखवतो नक्की. तर आता तुमच्या आजीने झाडून वगैरे घेतलंच आहे तर लगेच शूट करू. बोलायचं त्याच्यामध्ये
आपलं डोकं कसं आहे श्रीमंत आहे नी किंवा आपल्याला पैसे नाही लागत फुकट येतं सगळं. हा फुकट कुठून आलं आता काय आलं हे तुम्हाला खरं वाटत नाही टोम नाही पण कमून येते विचारा कमून टोम मारला आता कमून मारला सांग ना. टोमणं म्हणजे तू हुशार पोरे मग काय केलं मी आता काय केलंय फेकून दिलं काय फेकलं जीन्स फेकून देतो. फेकून द्या तू तिथं ठेवते बाळा. हा मोठ्या घरचा पोर आहे तो. मी का आता वाटून झाले मीठ मिरची चांगला तर मसाला गाईज बघा आपला व्हिडिओ आतापर्यंत आलाय. मी तुम्हाला सांगितलं होतं दुपारी जवळपास 2-3च्या आसपास टाइम झाला होता. तर आता किती आता हे आले बघा, तुम्हाला इकडे सांगतो 4:44 झाली आता. तर गाईज फायनली आत्ता झाली भाजी रेडी. जेवलो एवढी भारी भाजी झाली पण तोंड पण भाजले जराच मिरची थोडी जास्त झाली होती वाटते बाईकून पण भारी झाली बरं का भाजी. हे बघा जेवले सगळे जेवण पिऊन बसलेत. हे बघा नाना पण बसून राहिलेत जेवले नाना. जेवले काय जे कपाळाचे ना जेवायचं. हात नाही आता. जेवले नाना तुम्ही. जेवलं जेवलं बड बोलत काय काय पोर काय नाना राहिले जेवायचे बघा नाना कसे लगेच मी नाही जेवलो तरी सांगतो म्हणते. आता थोडं जेवायचं. तर मी जेवलो एवढे भारी भाजी झाली ना एक नंबर. तर लवकरच मी रेसिपी सोडतो म्हणजे म्हणते तुम्हाला भाजी बनवता येईल. बसलं बस. कोणाचा दिवस कुठं जात असेल काय माहीत नाही पण आमचा तर दिवस याच्यातच जातो. मला सकाळी उठलेलो मी सकाळी 8 वाजल्यापासून अजून यांचं नाही का दररोज माया मागं लागलेलंच आहे. हे बाई मला काय सकाळी झोपून देत नाही आणि दिवसा म्हणलं थोडं झोपावं तर अजिबात नाही. व्हिडिओ लगेच येतो 12 वाजले की लगेच माझ्या कानात येऊन म्हणते आज काय बनायचं आहे. डायरेक्ट मला तो अलार्मच झाला आहे 12-12:30च्या आसपास. पण जाऊ द्या तुमच्यासाठी नाही का लवकर रेसिपी बनवते ते एवढंच लय मत. आणि आपण नुसतं हिंडो काय भेटेन आपल्या भाकर कोण देईन बरं आहे ती हा? मग ती डबल हिंडायला मग मी बसते त्याची वाट बघत. आज तर बोलायला आली होती गावात. आज गावात गेलते त्याला बोलायला ती येत नाही गावात गेले. विषय सोडून दिलाय आमचा काही करा म्हणते तुम्हाला जसं पटन तसं. तर आता झाली आहे आता एडिटिंग वगैरे करतो आणि उद्यापर्यंत सकाळपर्यंत सोडतो तुम्हाला रेसिपी. तर मग तुम्हाला रेसिपी उद्या बनवता येईल ती.